शुभ्रा असावरी काय चाललंय हे तुझं? काय करतेस तू? पाण्याखाली हात धर. काय करताय तुम्ही? बरे आहात ना? काय वेडेपणा करतेस हा असावरी? मी मारलं माझ्या बाळाला. इतकी कशी रागावले हो मी त्याच्यावर. मी हात उगारला सोमवर. नाही, हाताला शिक्षाही व्हायलाच पाहिजे होते. काही वेड्यासारखं वागू नका. तुम्ही अशी स्वतःला शिक्षा करून घेऊन सोहम परत येणार आहे घरी? मग काय केलं की परत येईल ग शुभ्रा? सांग ना मला. काही करायची तयारी आहे माझी, सांग ना. अहो काही करा आणि माझ्या सोहमला घेऊन या. मी नाही त्याच्याशिवाय राहू शकत. सोहमला घेऊन या माझ्या. मला माझा मुलगा परत हवाय. हॅलो. मी प्रज्ञा. मला फोन केला होता? हा, ते सोहमने सांगितलं होतं. सोहम? काय काय करतेस तू? तुझ्या झोपलेल्या मित्राला जागा करते. प्रज्ञा, बरं झालं तू आलीस. चल, उशीर झाला असेल. मला मला घरी सोड. चल घरी सोड मला. सोहम, अरे वेग लागलाय का तुला? एकदा तोबाडीत खाऊन पोट नाही का भरलं तुझं? आतापर्यंत एकदाही तुझ्या आईने तुला बोट पण नाही लावलं. शुभ्राच्या बोलण्यात येऊन तिने तुला थोबाडीत मारली. अरे नाही, ते रागाच्या भरात मी शुभ्रावर हात उचलायला गेलो म्हणून ती. मुलापेक्षा सून महत्वाची झाली का तिला? तुला तुझी काही किंमत नाहीये का? जाऊ दे ना, मी कशाला बोलतेय. जा सोहम, जा. तू तुझ्या घरी जा आणि रोज स्वतःची लायकी काढून घे. आज थोबाडीत मारली, उद्या लाथा मारतील. तुला त्या घरात विचारतंय कोण? तुझी जागा त्या अभिजित राजेने केव्हाच घेतलीये. जा बाबा, तुझ्या घरी जा तू. आणि हा, घरी गेलास ना की शुभ्राच्या पाया पडून माफी माग तिची. तरच माफी मिळेल तुला. हे तिची माफी वगैरे नाही मागणार आहे. मला तिचं तोंड पण बघायचं नाहीये. क्या बात कर रहा है तू? तुझ्या घरचे मला फोन करतात. मी काय सांगू त्यांना? टेन्शन मध्ये येते. त्यांना सांग की सोहम कुठे आहे तुला माहित नाहीये म्हणून. बायको समोर नवऱ्याच्या थोबाडीत मारून एवढा अपमान करून आत्ता शोधतायत ते तुला. अजून थोडा वेळ तडफडू दे, त्यांनाही कळू दे काय लायकी आहे तुझी. पण यांनी जी चूक केली आहे ती. तुला जास्त कळतंय का रे? बाजूला. हे पैसे घे आणि सोहमसाठी काही ते खायला घेऊन ये. छान उपाशी असेल तो. मी नाही जात. मागव काहीतरी तू. जा म्हणलं ना एकदा. जा. टी शर्ट. ऐक, मला नाही, हे अजिबात आवडलेलं नाहीये. खूप खूप राग येतोय मला. अरे असं वागतं का कोणी? असं वागताना आपल्या माणसाचा अजिबात विचार करायचा नाही. त्याला काय वाटलं असेल? स्वार्थी वागणं झालंय. सर ऐका ना, तुम्ही प्लीज शांत व्हा ना. आईना बरं वाटेल. सोहमला मी कुठूनही शोधून आणेन शुभ्रा.
पण मला हे नाही आवडलेलं अजिबात. नाही आवडलं म्हणजे नाही आवडलं. हे बघ असावरी, परत जर तू असं काही केलंस ना तर घेऊन जाईल ना तुला इथून. हा, पुन्हा असा मूर्खपणा केलास तर ओरडावं लागेल मला तुला. नाही, मी एक करतो, हे तुझे काय केलंस ना ते दत्ताजींना जाऊन सांगतो. त्यांना कळलं तर काय करतील बघ. मग सांगू? नाही, खरंच नको. इतका वेळ इकडे येरझारा घालत होते ते. आता झोपायला गेले, त्रास होईल हो त्यांना. कळतंय ना का केलंस हे? बघ ग शुभ्रा, किती बाहेर ते मला नाही बघवत. आई सर अगदी बरोबर बोलतायत. मलाही अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि तुम्हाला कळतंय का, त्यांना काळजी आहे तुमची म्हणून ते हे बघू शकत नाहीये. प्लीज परत असं काही वागू नका आई. नाही करणार ग, पण सांग ना त्यांना रागवू नका म्हणून. सर सर आई सॉरी म्हणतायत. आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे शुभ्रा? आता मला नेहमी टेन्शन वाटत राहणार ना की राग आला, काळजी वाटली की हे असलं काहीतरी करते ही. कसं राहू मी टेन्शन फ्री बाहेर? सोम अजूनही घरी परत आला नाही याचं शुभ्राला, मला, दत्ताजींना सगळ्यांना तेवढंच टेन्शन आहे. आम्ही वागलोय का असं? अहो सॉरी म्हटलं ना. असावरी मला वचन दे, मला वचन दे, परत असं तू कधीही करणार नाहीयेस. देते वचन. नाही करणार, पण सोहमला घेऊन या ना लवकर. सोहम, अरे इतका गोंधळ घालून घरातून निघालास तर माझ्या घरी नाही का यायचंस? माझं घर आहे, तुझंच घर आहे. त्यासाठी या उकिरड्यात येऊन पडायची काय गरज होती? उकिरडा? नाहीतर काय. काय रे, तू या घराची कधीतरी साफसफाई करतोस की नाही? हे बघ, कचरा भरून वाहतोय, तिकडे माशा बसताय, सगळी घाण पडलीये. मी बॅचलर आहे, महिन्यातून मी एकदा साफसफाई करतो. महिन्यातून एकदा? शी, कसा आहेस रे तू? आता खा मुकाट्यानी. सोहम, अरे बरं वाटतंय का तुला? आता नीट शुद्धीवर आलायस ना तू? अरे सोहम, असं करत जाऊ नकोस रे. मी आले तेव्हा धड शुद्धीवरही नव्हतास. त्या शुभ्रामुळे किती प्यायलाच देव जाणे. सोहम, मला माहितीये तू असं नाहीयेस, खूप चांगला आहेस, हुशार आहेस. पण बघ ना काय करून ठेवलंय तुझं. तुझी नोकरी गेली, पैसा गेला, आणि आता असावर त्याने शुभ्रासाठी तुला थोबाडीत मारली. अजूनही गालावर बोट दिसतात बघ. त्या शुभ्राला नक्की बरं वाटलं असणार. मी आले ना तेव्हा खूप खुश दिसत होती. शुभ्राने आतापर्यंत मला खूप धमकावलं, माझा अपमान केला, सहन केला रे मी. पण तिने तुझ्याशी असं वागायला नको होतं. तिला शिक्षाही मिळायलाच हवी. कशी मिळेल तिला शिक्षा? हा म्हणजे सोहम, असावरी ती तशी बरी आहे. तुझ्यावर अजूनही तिचा थोडा जीव आहे. हा म्हणजे तुझ्यापेक्षा अभिजित राजांवर जास्त प्रेम करते ती.
पण तुझ्यासाठी सुद्धा तिचा जीव तळमळतो. तुझ्या घरचे तुला शोधतायत. तू कुठे गेलास म्हणून काळजीत आहेत. शुभ्रा शोधते मला. सोहम, शुभ्राला तुझी जराही काळजी नाहीये रे. असावरी ताई, आणि तिला दाखवायला अभिजित तुला शोधायचं नाटक करतोय. अशा लोकांकडे मी परत नाही जाणार आहे. वा, छान सोहम. आतापर्यंत मला तू जरा तरी हुशार वाटत होतास. अरे त्यांना मजा करायला मिळावी म्हणून तू सगळं सोडून रस्त्यावर येणार. आता ते दोघं तुला घ्यायला आले ना, तर सगळं विसरून तू त्यांच्याबरोबर जाशील सुद्धा. खरंच आहे सोहम, किती भोळा आहेस तू. तुझ्या जागी मी असते ना, तर त्या शुभ्राला चांगला धडा शिकवला असता. माफी मागायला लावून पाया पडायला लावलं असतं. त्याशिवाय घरात पाऊलही नसतं ठेवलं मी. बरोबर बोलतेस तू. मी आता त्या घरात तेव्हाच पाय ठेवीन जेव्हा शुभ्रा माझ्या पाया पडून माफी मागेल. घे, थोडं चहा घे, बरं वाटेल तुला. नको, खरंच नकोय मला. मला काही सुचत नाही हो. हे बघ आसावरी, मी सोहमच्या जवळजवळ सगळ्या मित्रांशी फोनवर बोललोय. सगळे शोधतायत त्याला. प्लस मी आत्ताच माझ्या एका पोलीस मित्राला फोन केला होता, त्यालाही भेटायला जातोय मी. काळजी करू नकोस ग, सोहम येईल घरी. तो जिथे कुठे असेल ना, तिथून त्याला मी इथे घरी घेऊन येईन. ओके, घे चहा घे, बरं वाटेल तुला. नको. मी सांगितले तसं सांग, आणि उगाच इकडचं तिकडचं बोलत बसू नकोस. आणि ऐक, महत्वाचं म्हणजे त्यांना इकडे बोलवून घे. हॅलो. हा सर, मी निखिल बोलतोय. हा निखिल बोल. सोहमचं काय कळलं? तो सापडला. देव पावला बाई. कुठे सापडला? कसा आहे तो? हा सापडला ना मला तो. ते रस्त्यात सापडला. रस्त्यात पडला होता तर मला सापडला. माझ्या घराच्या इथे. काय? हो सर, तुम्ही सांगितलं ना तो सापडत नाहीये, तर मी पण त्याला शोधायला लागलो, तर मला तो सापडला इथेच रस्त्यात. हा, आणि मी त्याला माझ्या रूमवर घेऊन आलो. कसा आहे तो? तो आता झोपलाय. मी माझा पत्ता तुम्हाला SMS करतो. हा हा ठीक आहे ठीक आहे. मी लगेच निघतोय. तू त्याला जरा नीट सांभाळून ठेव. मी येतोच आहे लगेच. हो ओके, थँक्स. सापडलाय सोहम, मी लगेच त्याला घेऊन येतो. मी येते तुमच्या बरोबर. चला बरं चल. चला. चला, निघते मी. सोहम, आता मी जातेय, पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव. तू एकटा नाहीयेस. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. आता 15-20 मिनिटात ते दोघं जण येतील. तुला खूप समजवण्याचा प्रयत्न करतील. तुझ्याशी गोड गोड बोलतील. असावर येत आहे तिचं नेहमीचं प्रेमळ आईचं कार्ड खेळ. तुझ्या भोळेपणाचा फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न होईल, पण तू ठाम राहा. तुझी किंमत शून्य होऊ देऊ नकोस. आणि काहीही झालं तरी शुभ्राने पाया पडून माफी मागितल्याशिवाय त्या घरात पाऊल ठेवू नकोस. नाही ठेवणार.
तुझी आई आली मध्ये. थांब थांब थांब. हे धर. सोहम शपथ, ते इकडे दे. हा, उघड उघड. सोहम सोहम ए पपड्या, अरे किती घोर लावला होता सर जीवाला माझ्या, किती काळजी वाटत होती आम्हाला. ए पपड्या, आईवरती रागून असं कोणी घर सोडून जातं का रे? किती त्रास करून घेशील रे स्वतःला. काही खाल्लं सुद्धा नशील ना तू. आई मी बरं आहे. तू काही बरा नाहीयेस. काय अवस्था करून घेतलीस रे ही स्वतःची. असावरी हे दे त्याला. मला माहितीये तू काही खाल्लं नसशील कालपासून. हे बघ तुझ्यासाठी मी संत्र्याचा रस आणलाय, घे. बघ मी माझ्या हाताने देते तुला. घे ना रे बाळा, बोल ना रे माझ्याशी, नको असं करूस. नकोय मला. काल तुझ्या हातचं खाऊन पोट भरलंय माझं. हा, तुला मला अजून मारायचं वगैरे असेल तर मारून घे, तुझी इच्छा पूर्ण कर. ए बाबड्या, अरे मी खरंच तुला मारायला वगैरे नाही आले रे. हे बघ, मी तुला मारलं ना, मी जगातली सगळ्यात वाईट आई आहे. मी पुन्हा कधी नाही असं करणार. हवं तर मी माफी मागते तुझी. झालं? तू कशाला माफी मागतेस आई? चूक तुझी नाहीच आहे. चूक तर त्या व्यक्तीची आहे जिच्यामुळे तू मला मारलंस. हे बघ, तू नको माफी मागूस, तू घरी जा. मी नाही रागवलोय तुझ्यावर. सोहम, तुला घेतल्याशिवाय मी इथं कुठेही जाणार नाहीये. कसा येऊ आई मी घरी? कुठल्या तोंडाने येऊ? आई मी स्वतःच्या नजरेत पडलोय ग. शुभ्राने इतका अपमान केला माझा, आणि ज्या शुभ्रासाठी तू मला मारलंस ना, कशी मी तिच्या नजरेला नजर देऊ? आई तू तिला बरोबर ठरवून मला चुकीचं ठरवलंस. नाही, मी नाही घरी येऊ शकत आई. आणि मला माहित नाही आता मी त्या घरी आलो तर शुभ्रा काय करेल. काल तू मला मारलंस, उद्या शुभ्रा मारेल. आणि मला माहितीये तेव्हाही तू तिचीच बाजू घेणार. असं काहीतरी काय बोलतोय सोहम तू? शुभ्रा नाहीये तशी. आई अगं, तू मला भेटायला आलीयस आणि अजूनही तिचीच बाजू घेतेस. नाही, तू जा आई, तू जा. हे बघ सोहम, तू गैरसमज करून घेऊ नकोस. आपण बोलू यावर. तू घरी चल ना. काय बोलूया सर? बोलायला काय उरलंय? शुभ्राने जे करायला नको होतं ना, तेच केलंय. तिने माझ्या आणि माझ्या आईमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलाय. तिच्यामुळे आईने मला मारलं. हे बघ सोहम, झालं गेलं आपण विसरून जाऊया. तू घरी चल ना बाळा, चल ना. विसर? आई अजूनही तुला जर का शुभ्राच बरोबर वाटते ना, तर माझी हीच शिक्षा आहे की मी त्या घरात कधीही पाऊल ठेवणार नाही. आणि जर का मी बरोबर असेल ना, तर शुभ्रामुळे माझा जो काही अपमान झालाय, माझा इन्सल्ट झालाय ना, त्यासाठी तिला माझी माफी मागायला लागेल. नाहीतर मी परत त्या घरात येणार नाही आई. सोहम, अरे तू काय बोलतोयस हे सगळं? शुभ्रा तुझी बायको आहे बाळा. हो, बायको आहे म्हणूनच तिला माझी माफी मागायला लागेल. इतका कसला इगो आहे तिला? नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. ए बाबड्या, ऐक ना. नाही नाही आई, हे बघ, आपल्याला जर का भेटायचं असेल ना, आपण अधूनमधून बाहेर भेटत जाऊ, पण त्या घरात नको. सोहम? सर प्लीज आईला घेऊन जा तुम्ही. अरे ऐक हे ना. धर. सर प्लीज घेऊन जा. आई तू अरे, चल. ऐक ना आई माझं. प्लीज शांतपणे जगू दे मला ग. प्लीज जा, तू जा प्लीज आई. आई प्लीज जा, मी पाया पडतो तुझ्या. जा सर, आईला घेऊन जा प्लीज. सोहम, सर ऐक प्लीज ना. घेऊन जा. बाबड्या, असं नको ना करूस. अरे ऐक ना. बॉम्बड्या, कसला नौटंकी आहेस रे तू? आता बघ, शुभ्राला मी कसं नाक घासायला लावतो ते.